भारताचे संविधान या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त होत आहे। आज या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक सन्माननीय गुरुवर्य रामदास व्यवहारे सर, सन्माननीय भालेकर सर, त्याचप्रमाणे सन्माननीय गुरुवर्य दौंडकर सर, गोरे सर, सुरे सर आणि सर्व आदरणीय गुरुवर्य आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर भारताचे संविधान या अत्यंत महत्त्वाच्या आणि भारत ज्या कागदपत्र एक सरकारी दस्तऐवजाच्या अनुषंगाने कामकाज करते त्या भारतीय संविधानाचा विषय आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करण्यास मला फार आनंद होत आहे। आज या विषयाच्या अनुषंगाने आज भारतीय संविधान आपण स्वीकारून जवळपास 75 वर्ष पूर्ण होत आहे, 75 वर्ष चालू आहे। मग या अनुषंगाने भारत सरकारने त्या अनुषंगाने त्याची जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयांमध्ये, विद्यालयांमध्ये आणि इतर शाळांमध्ये व्हावी या अनुषंगाने पूर्ण वर्षभर काही कार्यक्रम भारत सरकारने सांगितले। हर घर संविधान, हर घर तिरंगा या अनुषंगाने आपण सर्वांनी घरावर तिरंगा तर फडकवलाच असेल, तर त्या अनुषंगाने हर घर संविधान हा विषयही या वर्षी मांडला जातोय। आता मी भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये सांगत असताना असं सांगेन की भारताचं संविधान हे पूर्णपणे अशा पद्धतीचं एक डॉक्युमेंट आहे की हे लीगल डॉक्युमेंट, या डॉक्युमेंटच्या आधारे भारत हा देश संपूर्णपणे चालतो। म्हणजे हे डॉक्युमेंट निर्माण करण्यापाठीमागे भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 आणि 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे आपले स्वातंत्र्य चळवळीचे सर्व नेते असतील, काँग्रेस मंडळ असेल आणि सर्व ज्येष्ठ विधिज्ञ असतील आणि सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील काम करणारे त्यावेळेस डायरेक्टर मंडळी असेल, तर या अनुषंगाने त्या भारत सरकार चालवण्यासाठी सर्वांचं मत असं होतं की आपण ब्रिटिशांनी दिलेले कायदे पूर्णतः स्वीकारण्यापेक्षा आपण स्वतःचा असा एक सामाजिक दस्तऐवज, ज्या दस्तऐवजाच्या अनुषंगाने पुढील कितीही वर्ष जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान राहील या अनुषंगाने आणि भारताचं कार्य चालू राहील। आणि जशा पद्धतीने भारतासारखा अखंड प्राय, आपण सर्व माहितीच आहे, जवळपास 28 राज्य असलेला आपला भारत देश, आरती, धर्म, पंथ, लिंग या सर्व व्यक्तींना, समाजाला, समूहाला जर एकत्र बांधून ठेवायचं असेल, राज्यकारभार जर व्यवस्थित चालवायचा असेल तर काहीतरी लीगल डॉक्युमेंट असायला हवं। या अनुषंगाने या भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाली। आता राज्यघटनेची निर्मिती होण्याकरता सुरुवातीची जी घटना असेल तर 1924 साली पंडित मोतीलाल नेहरूंनी प्रथमतः मागणी केली की भारतासाठी एक संविधान असावं। देशामध्ये त्या देशाची एक राज्यघटना होती। मग 1948 साली मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली घटनेची मूलतत्वे निश्चित करण्यासाठी एक कमिटी निर्माण झाली। त्यानंतर 1940 साली ऑगस्ट क्रांतीची जी घोषणा झाली त्या अनुषंगाने घटना निर्मिती करण्यात आली आणि 1946च्या कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार भारतीय घटना समितीची सुरुवात झाली। आता घटना समितीची निर्माण झाली तर घटना समितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यात आलं। मग त्यामध्ये विधी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील किंवा अन्य राज्यांमध्ये त्या पूर्वीच्या काळी ICS म्हणून काम केलेली काही लोक असतील। आता जे IAS म्हटलं जातं ते पूर्वी ICS, तर ICS मध्ये काम केलेल्या लोकांना या भारतीय राज्यघटनेचा ढाचा बनवण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली। त्यांना पाहिजे ते सर्व कागदपत्र त्या ठिकाणी देण्यात आले। जवळपास 22 समित्या निर्माण करण्यात आल्या आणि ज्या 22 समित्या ज्या होत्या त्यामध्ये 10 समित्या ह्या कार्यपद्धतीनुसार कमिट्या करण्यात आल्या आणि 12 कमिट्या ज्या होत्या त्या विशिष्ट व्यवहारांसाठी असेल। तर या सर्व कमिटींमध्ये जी एक महत्वाची कमिटी होती तिला मसुदा समिती म्हणतात आणि या मसुदा समितीचे प्रमुख जे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या सर्वांना तर ज्ञात आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण हे परदेशामध्ये झालेलं असल्यामुळे, त्यांना कायद्याचे चांगलं ज्ञात असल्यामुळे विविध देशांच्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केलेला होता, विविध प्रकारचे कायदे त्यांनी अभ्यासले होते। मग या अनुषंगानं संविधान कसं करता येईल आपल्या समूहाला, आपल्या देशाला, पीपल गेट द गव्हर्नन्स व्हॉट दे डिझर्व, म्हणजे लोक ज्या प्रकारचे असतील त्या प्रकारचं संविधान, त्या प्रकारचं प्रशासन त्या ठिकाणी असलं पाहिजे, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुरुवातीपासून भूमिका होती। आणि त्यांचं जे मत होतं की आपल्याकडे लोकशाही असावी, लोकांनी लोकांसाठी स्थापन केलेलं राज्य म्हणजे लोकशाही।
आणि या लोकशाहीच्या अनुषंगानं त्यांनी हे केलं. तर या घटना समितीमध्ये ज्या लोकांना प्रतिनिधित्व देण्यामध्ये आलं होतं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, डॉक्टर अल्लादी अय्यर नावाचे गृहस्थ होते, हेही बॅरिस्टर होते. त्याप्रमाणे MG अय्यंगार असतील, MR जयकर नावाचे गृहस्थ होते, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारताचे सर्वात पहिले राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हेही त्यामध्ये होते. अशा प्रकारचे अनेक तज्ञ लोकांना यामध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. आता भारताचं संविधान करायचंय, जे संविधान भारतामधील कोणतीही घटना निर्माण झाली, कोणताही पेच प्रसंग निर्माण झाला तर त्याचं उत्तर आजही पण या भारतीय संविधानामध्ये दिसून येतं. मात्र भारताचं संविधान सांगतंय काय की याचं आपण जेव्हा कोणतीही पुस्तक वाचतो, एखादी घटना वाचतो, कादंबरी वाचतो, तर त्या कादंबरीचं सर्वात महत्वाचा सारांश असतो. तो सारांश ज्या अनुषंगाने असतो की त्यामध्ये त्या पूर्ण पुस्तकाचा ढाचा की याच्यात नक्की सांगायचे काय. आता या भारतीय संविधानामध्ये ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1948 साली पूर्ण झालं, 49 साली ते पारित करून त्याला इनॅक्टमेंट करण्यात आली, कायद्याचं स्वरूप देण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 साली त्याचं आपण अनुकरण चालू केलं. त्या दिवसापासून आपण प्रजासत्ताक झालो. म्हणून प्रत्येक वर्षी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आणि या अनुषंगानं आज 75 वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून भारत सरकारकडनं अमृत महोत्सव, संविधान महोत्सव साजरा केला जातोय. आता या संविधानाचं या 395 कलम दिलेले आहेत. कलम म्हणजे प्रत्येक एका कलमामध्ये त्याचे अनेक घटक आहेत. थोडासा विषय